चित्ती नाही आस ज्यांचा पांडुरंग ज्यांचा पांडुरंग ज्यांचा पांडुरंग चित्ती नाही आस ज्यांचा पांडुरंग ज्यांचा पांडुरंग Yeah.
महाराज
चित्ती नाही आस चित्ती नाही आस त्यांचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी महायोग पीठे तटे भीमरत्नौ परम पुंडरीकाय तात्मुनिंदे समाजिष्ट तीर्थंत महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुझा दास तयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पांडुरंगा करो प्रथम कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास मुलीची कुळदेवी केली ठावी संताने बर्वे झालो शरण गेलो निवारिलो संकट प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदे महाराष्ट्र भूषण देहनिवासी सुप्रसिद्ध साधू
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताचं वास्तविक कोण्या ठिकाणी आहे, भगवान कोण्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा पत्ता सांगतात. शेवेच्या तत्पूर्वी थोडासा पर्याय देवा तो असा, हे नवरात्र महोत्सव, शारदीय नवरात्र महोत्सव, या नवरात्र या महोत्सवानिमित्त आजची ही कीर्तन सेवा म्हणजे भकर्णा म्हणजे गाव हे फार मोठं अधिकार संपन्न गाव आहे महाराज. म्हणजे या गावामध्ये परमार्थावर प्रेम करणारे एक निष्ठ भक्त आहेत. परमार्थावर आतोनात प्रेम करणारे, उदार अंतःकरणानं दान देणारे हे होकर्णा गाव म्हणजे एक छोटीशी लघु आळंदी म्हणायला काही हरकत नाही. 1 महिन्यामध्ये एवढं मोठं मंदिर तयार झालंय. मुळव्यासहित 1 महिन्यामध्ये किती एकजूट आहे गावामध्ये बघा. आज या देवीचं मंदिर 1 महिन्यामध्ये मुळव्यासहित तयार होणं हे फार मोठा पराक्रम आहे मला. एकजूट आहे आणि एका विचारानं हे गाव चालणार. आणि या गावामध्ये सेवा करण्याचा योग आला. तसेच आमचे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज होकर्णीकर, शंकर पाटील लुट्टे, तसेच आमचे किशन महाराज, प्रभाकर महाराज, आमचे गायनाचार्य नरहरी महाराज, किशन महाराज, बालाजी महाराज, आमचे शहाजी महाराज, पांडू महाराज, हनुमंत महाराज, आमचे माऊली गणेकर उत्कृष्ट गायनाचार्य, तसेच अर्जुन महाराज उंद्रीकर उत्कृष्ट गायनाचार्य, आमचे ऑपरेटर, तसेच आणि मोहन महाराज, या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या पाठीमागे पाठिंबा सर्वांचा आहे म्हणून हे कार्यक्रम व्यवस्थितरित्या 9 दिवस पार पडतो. दरवर्षी 9 दिवस कार्यक्रम चांगल्या प्रकारचे तुम्हाला ऐकायला मिळतात. मी नेहमी तुमच्या गावात युट्यूबवर कार्यक्रम ऐकतो पाहतो, पण या वर्षी मला थोडं थंड दिसते बघा. पाऊस जास्त पडला म्हणून की काय, वातावरण कार्यक्रमाचं थंड आहे. तरी पण इथून पुढे भरपूर दिवस आहेत आणि कार्यक्रम चांगले होतील. तसेच उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे लहू महाराज शिर्षीकर, अशी जोड लागली महाराज. आजचं कीर्तन म्हणजे 5-7 तास कीर्तन करायला काही हरकत नाही. म्हणजे काही सप्त्यातलं कीर्तन नाही, काही नाही. नवरात्रातले कीर्तन उपवास आहेत लोकांचे बऱ्याच मध्ये, आणि त्याच्यामुळे कुणाला आळस नाही, कुणाला थकवा नाही, अजून सोयाबीन काढायला वेळ नाही. वरून पावसाचा आशीर्वाद चालू आपल्या पाठीमागे. म्हणून काही काळजी करू नका. 1 तासामध्ये मला कीर्तन सेवा करायची आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय देवाचं वास्तविक कोण्या ठिकाणी राहतं, देव कोण्या ठिकाणी सापडतो, देवाचा मुक्काम कोण्या ठिकाणी आहे, या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात. जगाचा मालक, विश्वाचा पालक आणि एवढा जगाचा जगदीश परमात्मा, जेने विश्व निर्मिलेले महर्षी देवा संस्थापिले, एवढा मोठा माझा भगवान राहण्याचं ठिकाण. मोठ्या माणसाला मोठ्या घरी व्यवस्था होते महाराज. आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले आपल्या गावात, तर त्याची व्यवस्था कुणाच्या घरी करतात? मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी. म्हणजे मोठ्या माणसाचा मुक्काम मोठ्या घरी त्याची व्यवस्था होते. म्हणून तसं माझा भगवान सुद्धा, भगवंताने तसं नाही महाराज. लहान असो, मोठा असो, उच्च असो, नीच असो, ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल निष्ठा आहे, त्यांच्या घरी महाराज माझा भगवान राहतो. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती
ते कोणी पूर्ण ज्या विश्वावर ज्याची सत्ता आहे, विश्व ज्याच्या सत्तेने चालतं, तो माझा भगवान. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे 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 चालणे, तुझिया आईसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. परमदात देवा, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे. तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेने वारा वाहतो, तुझ्या सत्तेनेच पाऊस पडतो, आणि तुझ्या सत्तेनेच या सृष्टीवर जे काही जे घडतं ते तुझ्या सत्तेने घडतं, हे आमच्या सत्तेने नाही. म्हणून तू सर्वाधीश आहेस महाराज. लक्षात घ्या, भगवंताकडे एवढं सामर्थ्य आहे. या सृष्टीमध्ये एका क्षणामध्ये काय करील काय नाही महाराज, काय सांगता येत नाही. करील ते काय नोहे महाराज. ही अशी ज्याची सत्ता आहे, एवढा सत्ताधीश भगवान, आणि राहतो कुठे, एवढी ज्याची सत्ता. अहो, एखादा गावातला पाटील असेल, 100 एकर शेतीला हवं आणि 100 एकर अंगोरचा मिळाला हवं, कालर टाईट करून फिरते मला. 100 एकर अंगोरचा मळा आहे आणि मुख्यला 10 प्लॉट आहेत, काय कमी कालर टाईट करते. पण माझ्या भगवंताची श्रीमंती बघा, जगाचा तो ऐश्वर्य संपन्न माझा भगवान, एवढा सामर्थ्यवान, आणि राहतो बघा कुणाच्या घरी. आता पुढे त्याचं चरित्र ऐकायचं आहे मला. ज्यांच्या घरी माझे भगवान राहतात, भगवंताच्या अंतःकरणामध्ये उच्च नाही, निश्चय नाही, कसल्याच प्रकारचा भेद नाही मला. ते असे कोण असतील संत महात्मे. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात सोरधाके, जावो पुढते विके, कुत्रे घर राखीते. संत महात्म्यांची तुम्हाला परिस्थिती सांगतो, ज्याच्या घरी भगवान येऊन राहतात, वास्तव्य करतात, घर चंद्रमोळी, चुलीवर हाराळी, एक टाइम सुद्धा पोट भरायची पंचायत आमच्या संतांच्या घरी. म्हणजे संतांच्या घरी संसाराची श्रीमंती नाही, पण जगाला जो श्रीमंती देतो, श्रीमंत करतो, तो माझा परमात्मा लक्ष्मी सहित संतांच्या घरी येऊन वास्तव्य करतो महाराज.
आला का लक्षात? देव कुठं राहतो? जे संत महात्मे अहोरात्र भजन करतात, नामस्मरण करतात, त्यांच्या घरी परमात्मा लक्ष्मी सहित वास्तव्य करून राहतो. एवढी श्रीमंती संतांची आहे महाराज. म्हणून भगवान संतांच्या घरी राहतात. संत महात्मे साधना काय करतात? नित्य नेम नामी हे प्राणी दुर्लभ. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण असा ज्याचा नेम आहे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत अशी ज्याची एक निष्ठ भगवंतावर भावना आहे, भजन करतात, त्यांच्या घरी भगवान वास्तव्य लक्ष्मी सहित करून राहतात महाराज. लक्षात घ्या. त्यांच्या घरी पैसा नसेल, त्यांच्या घरी गाडी नसेल, त्यांच्या घरी बंगला नसेल, त्यांच्या घरी प्लॉट नसतील, त्यांच्या घरी सोनवन नसेल, पण जगाला जो माझा भगवान श्रीमंत करतो व नुसती लक्ष्मी त्यांच्याकडे थोडं बघल्याबरोबर आपल्याकडे पैसा घरात मावत नाही, बँकेत मावत नाही महाराज. थोडं लक्ष्मी असू नका आपल्याकडे नजर टाकली तर पैसा भरपूर आपल्याकडे येतो. आणि ती लक्ष्मी त्या संत महात्म्यांच्या घरी राहते. भगवान लक्ष्मी सहित त्यांच्या घरी राहतात. आता त्यांच्या घरी किती श्रीमंती असेल, मागल्याबरोबर ते सगळं तयारच आहे. एवढं मोठं संत महात्म्यांचं ऐश्वर्य आहे माय बाप. ज्याच्या घरी देव राहतो, एवढंच नाही, देव त्यांच्यासाठी वेळा होतो. या सुकार कारणे देव वेळावला. Yeah.
या सुका कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत संगती राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण महाराज म्हणतात लक्ष्मी सहित भगवान म्हणतात देव त्या संत महात्म्यासाठी वेळा होतो महाराज एवढा अधिकार संत महात्म्याचा पण त्याच्या अंतःकरणामध्ये काहीच नाही महाराज भक्तीशिवाय भजनाशिवाय दुसरा विषयच नाही विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन आता पिता कसलीच अपेक्षा नाही महाराज भक्ताची जाण जेतेही उदास गेले आशा पास निवारोनी कसलीच अंतःकरणामध्ये कसलीच अपेक्षा नाही स्वार्थच नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात त्यांच्या चित्तामध्ये कसलीच आशा नाही आणि भगवान त्यांच्या घरी राहून काय करतात न सांगता काम करतात महाराज या अभंगाच्या पहिल्या
एवढं सुंदर वाजन कसं असतं, गाणं कंठा आणि मृदंगाचं वाजन बोटा आणि वकील कोटा आणि पाणी प्यावा महाराज फ्रीज मध्ये नाही माठातलं थंड असले गाणार झाल्यावर मला वाटतं रात्रभर भजन करावं कीर्तन करावं आणि असले वाजणार झाल्यावर 15 दिवस कीर्तन सोडणे आणि असले झोपणार झाल्यावर 1 महिना कीर्तन सोडते म्हणूनच माणसं तंदूर बसायचं वाऱ्यामध्ये लागली टुकली तरी चालते मागायला चांगली जोड आहे, मस्त गाणारे वाजणारे आहे. असो चित्ती नाही आस त्यांचा पांडुरंग दास. संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये कसलीच आशा नाही मला. आशेचे सप्तपाश आहेत मला, म्हणजे 7 प्रकारची आशा आहे. पदाची आशा आहे, संपत्तीची आशा आहे, प्रतिष्ठेची आशा आहे, अनेक प्रकारची आशा. पण संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये कसलीच आशा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाराकडे सोन्याचा मोहराचा नजरा पाठवला. मग तुकोबाराने ते स्वीकारला का हो? नाही महाराज. तुकोबाराने म्हणले सोने रूपी आम्हा मृतिके समान आणि माणिक पाषाण खडे जैसे. महाराज आम्हाला हे तुमचं सोनं, हे तुमचे पैसे, हे आम्हाला आमच्या उपयोगाचे नाही. कंठी मिरवा तुळसी आणि व्रत करा एकादशी, हे आमच्या उपयोगाचं नाही म्हणले. लोकांना वाटलं, महाराजांनी वाटलं समोर तुकोबारा घेत नाही, तुकोबारा माळावर जाऊन भजन करतात डोंगरावर देऊच्या आणि आपण तिथं माघारी जाऊन ठेवावं म्हणजे तिला तिथून तरी नेते. ज्या ठिकाणी तुकोबारा भजन करीत होते माळावर एका दगडावर बसून, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा नजरा पाठवून दिला, महाराज स्वरूप पाठवून दिलं. ज्या ठिकाणी सोनं ते ठेवलं, तुकोबारा आले सकाळी बघतात तर काय मी ज्या ठिकाणी भजन करतो तिथं घाट भरून ठेवले म्हणले. आणि आता आपण इथं बसून भजन करायचं नाही म्हणजे दुसऱ्या कुठल्याही दगडावर बसून शिळीवर बसून भजन करून तुकोबारा दुसरीकडे आले. त्यावेळेस त्या दगडाला वाचा फुटली, महाराज तुम्ही रोज भजन इथं करता आणि तुम्हाला काय वाटतं मी स्वतः हे अंगावर ठेवून घेतले का? नाही नाही म्हणले, माझ्या अंगावर आणून टाकले. मी जाऊन इंद्रायणीमध्ये स्नान करून येते आणि तुम्ही माझ्या ह्या शिळेवर बसून माझ्या ठिकाणी भजन करा. महाराज वाचा फुटली आणि ते शिळ असलेली दगड असणारा इंद्रायणीमध्ये स्नान करायला गेला आणि स्नान करून पुन्हा माळावर येऊन बसला महाराज. नंतर तुकोबारा त्या ठिकाणी भजन केले. हे भक्ताचे लक्षण आहे. विचार करा, आताच्या जर वारकऱ्याला महाराज लोकांना एखादा राजा प्रसन्न होऊन जर नजराना म्हणण्यापेक्षा 10 लाख रुपये पाठवून दिला तरी आमचे महाराज किती आभार मानतील. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं की आता या कलियुगामध्ये असं झालं महाराज, स्वार्थ भरला. हे जग आता स्वार्थ झाले. कलीचं वातावरण तसं आहे. या वातावरणासारखं लोक आता चलू लागले. म्हणून संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये कसल्याच प्रकारची आशा नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात चित्ती नाही आस. ज्याच्या अंतःकरणामध्ये कसलीच आशा नाही, ना पदाची आशा नाही, इंद्रपद नाही, ब्रह्मपद नाही, चंद्रपद नाही, कशाचीच आशा नाही महाराज. तुकोबारा भगवान विचार करतात, असे निरपेक्ष भक्त जे माझी सेवा करतात, मग अजून दुसरीकडे कुठे मी त्या भक्तांना सोडून राहण्यापेक्षा याच भक्ताच्या इथं वास्तविक करून राहावं ही भगवंताची इच्छा झाली. आणि इथं भगवान वास्तविक करून अशा भक्तांच्या इथं राहतात म्हणतात. चित्ती नाही आस
त्यांचा पांडुरंग दास नुसते राहत नाहीत महाराज. कसं आहे, एखादा पाहुणा आला नुसतं घरात बसून धावला, एक दिवस त्याचा सन्मान होईल, 2 दिवस सन्मान होईल, पण तिसऱ्या दिवशी सन्मान कोणी करत नाही. त्यांना म्हणतात चला शेताकडे फिरून दाखवून चक्कर टाकून कोणते मला म्हणतो मला. आणि शेतामध्ये चक्कर टाकायला नेतो आणि काल थोडीशी सोयाबीन राहिले हो, आम्हाला दिसल्यानं काढायचं राहिलंय, 2 ओळी राहिले काढला घेत, तुम्ही 1 ओळ घ्या आणि मी 1 ओळ घेतो, कामाला होता. विठाला विठाला वडिलांच्या अंतःकरणामध्ये लेकराचं जसं प्रेम आहे महाराज, तसं भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्तासाठी प्रेम आहे. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गावात आले म्हणून लोकांनी काय केली, त्यांची घोड्यावर वरात काढली, घोड्यावर बसून त्यांना गावात आणलं, वाजी वरात काढली. पण एका महाडीमधून लेकरानं पाहिलं, लेकरानं पाहिल्याबरोबर काय सुंदर म्हणजे लोक वाजवीत एका व्यक्तीला घोड्यावर बसून आणतात आणि हे पाहण्यासारखा सोहळा म्हणजे काय मजा आहे म्हणले. ते लेकराच्या मनात आले की, आणि मनात आल्यानंतर ते लेकरू आई समोर हट्ट करू लागला, आई मला तसला घोडा घेऊन दे, आणि मला तसं घोड्यावर बसून फिरव. रडू लागलं. घरामध्ये जेवण करणं, पाणी पिणं, लोळू लागलं महाराज. तेवढ्यामध्ये त्या लेकराचे पप्पा आले, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आणि घरामध्ये आल्याबरोबर त्यांना लक्षात आलं का लेकरू रडतं, एवढं लेकरू रडलंय, सारखं लोळालंय, घरामध्ये हट्ट करायलंय. आणि काय केलीस का, त्यांना काय मारलीस का, त्यांना काय म्हणते त्याची इच्छा काय विचारलीस का. तिनं सांगितले मालक त्यांची इच्छा आहे म्हणले, आता इथून वरात गेली म्हणले, घोड्यावर बसून मुख्यमंत्री साहेब गेले आणि तसंच घोड्यावर बसवा म्हणाले, घोडं व्हावं लागते आता म्हणले. आणि काय ते काय अवघड आहे का म्हणले, मी होतो म्हणले घोडं, आणि त्याच्यासाठी लढतंय का म्हणले, तसं त्याच्यासाठी लढतंय. बरं बरं म्हणजे तू काय कर, मी होतो घोडं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लेकरासाठी मी होतो म्हणले घोडं, घोडं झाले महाराज. आणि त्या लेकराला बसवू म्हणले पाठीवर, लेकराला पाठीवर बसवलं महाराज. आणि ते लेकरू उगं पाठीवर बसलं नाही, त्यानं पाहिलं होतं त्या बसणाऱ्याच्या हातामध्ये चाबूक होता, त्यानं पाहिलं होतं महाराज. तसलंच त्यांना लेकरू लोडला, हातामध्ये माझे चाबूक द्यायला पाहिजे, मला चाबूक द्या नाही तर मी कसा बसत नाही. तसंच आईनं महाराज थोडीशी छोटीशी काठी आणून देऊन, छकारी आणून ते चाबकासारखी त्यानं काठी घेऊन त्या कुणाच्या वडिलाच्या ढोपरावर मुख्यमंत्र्याच्या, आणि ते घोडं होऊन महाराज घरामध्ये फिरू लागले होता. तेवढ्यात शिपाई येणार, पाहिलं शिपाई. देशाचे मुख्यमंत्री लेकरा पाठी करून फिरतात, काय म्हणले, काय भेट झाले म्हणले लेकराच्या प्रेमासाठी. लक्षात घ्या बाबांनो, तेच प्रकार लेकराच्या प्रेमासाठी जसे आई वडील लहान होतात, मोठेपणा सोडून देतात, तसं माझा भगवान सुद्धा भक्तासाठी, संतासाठी स्वतःचा मोठेपणा टाकून नाही लाज धरीत
साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. स्वतःची लाज टाकून देतात. जगाचा एवढा मालक, एवढी सत्ताधीश असून भक्तासाठी लाज टाकून देऊन भक्ताच्या घरी राहतात महाराज वास्तविक करून. का राहतात? त्यांच्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये कसलीच आशा नाही. एखाद्या लेकराला छोटस लेकरू असावं, त्या लेकराला ते लेकरू रडू लागत. रडत असताना त्याला खेळायला दिलं, खायला दिलं तरी ते राहतं का हो? राहत नाही मला. ती खेळायला दिलं तरी खेळणं टाकून देत, खायला दिलं तरी ताट लोटून देत. पण त्याला काय म्हणतं, आई 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 तुम्हाला घेतलं पाहिजे, आता मला तुझ्याशिवाय काही नको. जसं लेकराचा हट्ट आहे तसं भक्ताचा हट्ट आहे महाराज. देवा तुझ्याशिवाय मला दुसरं काही आवडत नाही. तुझी आनवाही नगा देवराया देवराया, तुझी आनवाही नगा देवराया सांगतो म्हणतात ज्ञानोबा. बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया. संतांची आपली आवड असेल, संतांची आणि आपल्या आवडीमध्ये आसमान फरक आहे महाराज. आपल्याला काय काय आवडतं ते कुणाला सांगायला नको आहे, पण संतांची आवड आवश्यक सांगली पाहिजे. संतांना देवच आवडतो. बहु आवडसी जीवा पासोनिया, म्हणून संतांच्या घरी माझा भगवान वास्तव्य करून राहतो. उघड राहत नाही महाराज. न सांगता करी सर्व काम, फक्त समागमे सर्व भावे हरे. न सांगता करी सर्व काम, म्हणून चित्ती नाही आस त्यांचा पांडुरंग दास. आणि भक्ताच्या घरी राहून काय काय काम करतो.
भक्ताच्या घरी राहून काम करतो. कोण्या कोण्या भक्ताची काय काय कामं केली हे आता आपल्याला जास्त वेळ घेणार नाही, 2-4 तासामध्ये. काही काळजी करू नका. तुकोबाराय म्हणतात अशा भक्ताचे काही काम केले महाराज. एकदा लाका कोलाट्या महाराजांचा खेळ चालू होता. महाराज लाका कोलाटे उत्कृष्ट खेळ करणारा मनुष्य, त्याची मुलगी तारावरला खेळ खेळत होती. महाराज लाका कोलाटे ढोल वाजवत होते. पण ज्या गावामध्ये खेळ चालू होता त्या गावातल्या राजानं पाहिलं. अरे म्हणले काय सुंदर मुलगी आहे, म्हणजे लक्ष्मी सारखी आपल्या राजवाड्यामध्ये शोभून दिसणारी मुलगी. आणि शिपायाला सांगितलं अरे ते मुलगी आण मला घराला पकडून. आणि नेली महाराज. नेल्यानंतर लाका कोलाट्याचा उदरनिर्वाह पोट भरत त्याच्यावर होतं महाराज. आता लाका कोलाटी रडू लागला महाराज. खेळ बोलला, आता त्यांचा व्यवसाय बंद झाला, रडू लागला. आणि रडत असताना भगवंताला दया आली. म्हणले अरे 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 लाका कोलाट्याचा आता खेळ मोडलाय, म्हणले राजानं मुलीला घेऊन गेले, तर आता आपल्या ह्या भक्ताला सहकार्य करणं आपलं कर्तव्य. भगवंताने विचार केला आणि भगवंताने सांगितले रुक्मिणी मी होतो आता गारोडी आणि तू होय गारोडी. सांगितल्याबरोबर महाराज रुक्मिणी आई साहेबासह भगवान त्या लाका कोलाट्याकडे आले. आणि आल्यानंतर हे काय रडत बसला होता लाका कोलाटी. आता पोट भरण्याची पंचायत चालू. आणि तेवढ्यात भगवान आले गारोड्याचं रूप घेऊन. अरे अरे म्हणजे काय झाले हो मामा, का रडता तुम्ही? काय तुम्हाला कोणी शिव्यागाळ केले का? काय झालं तुम्हाला? कशामुळे रडता? त्यावेळेस म्हणले म्हणजे तर मुलगी मी ढोल वाजवतो आणि माझी मुलगी सुंदर खेळ खेळत होती म्हणले तारावर. आणि ती मुलगी या गावातल्या राजाने नेली म्हणले, पकडून नेली. तरी आता माझा खेळ बंद पडलाय, तर आता माझ्या पोटाची पंचायत आहे. म्हणजे आता काय करणार? आता रडण्याशिवाय दुसरा तर मला पर्यायच राहिला नाही. त्यावेळेस महाराज त्या कोलाट्यानं सांगितलं, त्या गावड्यानं सांगितलं भगवंताचं रूप घेऊन आलेले होते भगवान. त्यांनी म्हणले मी वाजवतो ढोल आणि माझी पत्नी सुंदर असं तारावर खेळ खेळते. म्हणले जमलेले पैसे तुम्हाला अर्धे आणि मला अर्धे. आणि खरंच महाराज सांगितलं त्या गारुड्याने, म्हणले पत्नीला तू तारावर सुंदर असा खेळ खेळ, म्हणले मी ढोलक वाजवतो. आणि भगवान गारुड्यावर घेऊन आले होते महाराज. ढोलक वाजवायला सुरुवात केली आणि जगन्माता रुक्मिणी आई साहेब तारावर खेळ खेळू लागली. कशासाठी हो? भक्ताच्या प्रेमासाठी. भक्तासाठी वेळा झाल्यावर देव कुणाचे काही काम करतो. भक्तासाठी भगवान ढोल वाजवू लागले आणि रुक्मिणी आई साहेब तारावरला खेळ खेळू लागले. सगुण निर्गुण माया आली कोलाटीन खेळाया. जगाची जगन्माता तारावरला खेळ खेळते, भगवान ढोलक वाजवतात. हे भक्तासाठी महाराज चोखोबरायच्या पत्नीचं बाळंतपण केलं. केले की नाही? चोखोबरायची अशीच वारी आली समोर. चोखोबराय निघाले वारीला. पत्नी म्हणते मालक माझे 9 महिने 9 दिवस झालेत आणि तुम्ही वारीला जाऊ नका. आणि खरं सांगू का, भक्ताच्या जीवनामध्ये देव परीक्षा घेतो. परीक्षा झाल्याशिवाय किंमत बी नाही. प्रत्येकाचीच परीक्षा आहे महाराज. पहिली पासून 12वी पासून परीक्षा देव पास झालं तर चांगल्या पद्धतीने मार्क पडले तर कुठला तरी डिप्लोमा कुठला तरी कोर्स नोकरी लागतो महाराज. लागते की नाही? म्हणजे परीक्षा दिल्याशिवाय का? परीक्षा आधी द्यावं लागतं. सोन्याची सुद्धा परीक्षा आहे तेव्हा सोन्याला किंमत आहे. प्रत्येक वस्तूची परीक्षा बघा, प्रत्येक वस्तूची. तसं देव सुद्धा परीक्षा करूनच त्या भक्ताचा स्वीकार करतो. आणि चोखोबाराय निघाले वारीला. पत्नी मुलागी मालक जाऊ नका, पुढची कार्तिकीची वारी थांबा की जाऊ नका. त्यानं म्हणले चोखोबाराय म्हणले माझा नेम आहे म्हणले दरवर्षाचा आणि मी नेम सोडू शकत नाही म्हणले. आता आपण वेगळं आहे. आता आपण जर वारीला निघालो, पिशवी आपण भरून वारीला निघालो, आपली मालकीन जर म्हणली मालक सोयाबीन काढायला आले आणि वारीला जाऊ नका, मजानं शेताला जाणं होत नाही, मी शेताकडे बघणार सुद्धा नाही बघा, तुम्ही काही करा. काय महाराज आपण पिशवी ठेवतो आणि इगळा घेऊन शेताकडे निघतो. म्हणजे आपलं प्रेम कसं आहे?
आपलं प्रेम हे साधन कसं आहे, जमलं तसं प्रेम, जमलं तर जमलं, नाही तर आलं मनाला तर गेलं शेणाला, ठेवलं टोपलं आणि बसलं उन्हाला, असा प्रकार आहे आपलं प्रेम. म्हणून आपलं प्रेम हे काही एकनिष्ठ प्रेम नाही. चोखवारे निघाले, हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी. बैसले दारी गोविंदाचे, हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी. पांडुरंगी दृढ भाव अशी भगवंतावर एक निष्ठा असलेले चोखवारे निघाले व्हायला. बहिणीला सांगले, बहीण म्हणली दादा मला काही मी जाऊ शकत नाही, मला वेळ नाही. चोखवारा गेले पंढरपुरात. पंढरपुरात गेल्यानंतर चोखवारा आहे पंढरपुरात आहेत, रात्री 2 वाजले, टाइम 2चा आहे. आणि त्या दिवशी बाईचं पोट दुखायला महाराज. बघा परीक्षा कशी आहे, एकटीच बाई वाड्यामध्ये, पोट दुखू लागलं, डोळ्यावर समोर बघा प्रश्न उभा टाकलाय आणि रडू लागली. महाराज म्हणते पोट दुखू लागलं, पाऊस पडू लागला, इजाचा कडकडाट आहे, पाऊस बारा सुटलाय, बाहेर जाता येणार असा प्रकार, आणि रडू लागली बाई. देवा काय म्हणले, देवा तुला हेच टाइम आहे का रे म्हणले. तुझा माझा देवा कारे वैराकार, दुखाचे डोंगर, दुखाचे डोंगर दाखविसी, तुझा माझा देवा कारे वैराकार, देवा कारे वैराकार. बळे बांधोनिया देसे काळा पत्नी म्हणू लागली, देवा तू काय माझा दुश्मन आहेस का रे, मी काय तुझं दुश्मन आहे का, माझे मालक पंढरपूरला जावं आणि ते समय गाठून मला असला टाइम आणावं, हे काय चाललंय देवा खेळ म्हणले. म्हणून अशी चोखवाराची पत्नी रडत असताना देवाच्या लक्षात आलं, महाराज भगवान चोखवाराच्या बहिणी स्वरूप घेतले, काय काय लागते महाराज, सगळं सामान डिलिव्हरी मध्ये, खारी खोबर वाटे बदाम जे असेल ते तूप सगळं घेतलं, पिशवी भरून आले. वहिनी आले आले, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी आले, दार काढा. हाक आल्याबरोबर ऐकून चोखोबाराची पत्नी वाकत वाकत दार काढली. हे सगळं चरित्र तुम्हाला माहितच आहे, उगाच तुम्हाला 2 तास घुमवायचं मला. आणि दार काढल्यानंतर भगवंताची चोखोबाराच्या पत्नीवर नजर पडल्याबरोबर बाई डिलिव्हरी झाली. महाराज बाई डिलिव्हरी झाल्यावर माझ्या भगवंताने चोखोबाराच्या बहिणीसरून घेऊन आले होते माझे भगवान. त्या
त्या बाईला स्नान घातली, लेकराला स्नान घातली, बाज टाकली, बाजावर अंतरण टाकलं आणि झोपलो महाराज. आणि त्या बाईला सुंदर असं स्वयंपाक करून जेवण करून खाऊ घातलं. तेवढी घाण देऊन टाकली बा, तेवढी घाण. का सोपं आहे बाई? रोज स्नान घालावं, लेकराला स्नान, बाईला स्नान घालावं, सुंदर असा स्वयंपाक करून घालावं. देवाच्या हाताने त्या बाईला स्वयंपाक खायला मिळतोय. किती ते रुचिकर असेल महाराज, किती सुंदर असेल, किती स्वादिष्ट असेल ते बाई महाराज भगवंताच्या हाताने रोज खाऊ लागली. किती भाग्यवान आहे ती बाई. असं रोज भगवंताने करावं आणि पाठीखाली खाऊ 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 इस्तवाचा हार घालावा. बाई डिलिव्हरी झाल्यावर बाईच्या पाठीखाली इस्तवाचा हार कशामुळे घालतात? पुरुषाला काही माहिती आहे का शास्त्र हे? विधिकरी बाबा नुसतेच बाबा झाले काय? मला महिला मंडळ माहिती आहे मला. बाईच्या पाठीखाली विस्तवाचा हार डिलिव्हरी झालेल्या का घालावा? त्यांना माहित आहे शास्त्र का? बाईला थंडी वाजू नये, वाताचा प्रकार होऊ नये, बाळात रोग होऊ नये. बरोबर आहे ना? हा बघा. आता इकडे काय विचार काही उपयोगच नाही. ठीक आहे हो, खेड्यातल्या बाईला लाकडं असतात, काही गौरे असतात, पण शहर मध्ये डिलिव्हरी झाल्या बाईला काय करावं लागेल सांगा बरं? किती अवघड आहे. आता दुसरं काय महाराज, तिथं खाली शेगडी ठेवून बोर्डाला पिन लावून खटका दाबल्यावर ती शेगडी चलली तर बरं, जाळ झाला तर बाई स्वर्गवासी व्हायला वेळच लागणार. रोज भगवंतानं त्या बाईला स्नान घालणं, त्या लेकराला स्नान घालणं, स्वयंपाक करून चारणं, हे सगळे प्रकार महाराज माझा भगवान स्वतःची लाज टाकून करतो. विचार करा की किती विचार करा, किती खाल्या दर्जाचं काम आहे. देव प्रेमासाठी भक्ताचे किती खाल्या दर्जाचं काम होतं. आम्ही या गोष्टीवर विचार करतच नाही. म्हणून वरा म्हणतात, चित्ती नाही आस आमचा पांडुरंगदास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. एका संतांनी विचारलं, एका साधकाने विचारलं, देव तुमची एवढे काम करतो, एवढे काम करतो, तुम्ही देवाला नेमकं काय दिलं? देव एवढं तुमचे काम करतो, एवढा तुमच्यासाठी वेळा झालाय. त्यावेळेस त्या भक्ताला सांगितलं, आम्ही काही दिलं नाही. नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचला विकत घेतला आशा. त्या भक्तांनी उत्तर दिलं,
आम्ही जीवनात 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही मुले. आम्ही काय केली साधना? जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. बघा एका घंट्याचे श्वास श्वास किती होता? 12 तासाचे, 1 महिन्याचे. लईच गणित अवघड आहे महाराज, काय सोपं आहे का? त्या साधकाने उत्तर दिलं की जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. एवढी हरिनामामध्ये ताकद आहे. एका श्वासाला रामकृष्ण हरी, एका श्वासाला रामकृष्ण हरी, एका श्वासाला ओम नमः शिवाय, एका श्वासाला ओम नमः शिवाय. आता बघा श्वासोश्वासाला सत जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. म्हणून देव आमची काम करतो. म्हणून असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. देव भक्तासाठी वेळा होतो. मला ही एका जन्माची पुण्य नाही भक्ताची. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही जन्मोनी संसार झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगे. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा विठ्ठलाने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही. नामदेवाने सांगितलं ही एका जन्माची पुण्य नाही मुले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्माची पुण्य आहे का माय बापानो? हे अनेक जन्माची पुण्य. संत महात्म्याचे हे पुण्य उदयाला आली. म्हणून पुण्य फळले बहुत दिवसा किंवा उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली संत दर्शनी आला पद्मनाभ सोडला. ही पुण्यही संत महात्म्याची असल्यामुळं भगवान त्यांच्या घरी न सांगता काम करतो, दास होऊन राहतो. हे संत महात्म्याचं फार मोठी श्रीमंती, फार मोठं भाग्य आहे. ऐक नाही बोला, आमचे पैसे देऊन काम होत नाहीत, वर्षाची पगार देऊन काम होत नाही, पण 1 रुपया न खर्च करता संत महात्म्याचे काम होतात. का होतात? हे किती मोठी श्रीमंती आहे. जगाचा मालक त्यांच्या घरी राहतो. परत संतांच्याच घरी राहतो, संतांचीच कामं करतो असंही नाही मला. सगळ्या विश्वाचा अनाथ जीवाचा सांभाळ करतो. अभंगाच्या 3ऱ्या
बंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी पर्यंतात अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंध आमच्या गावामध्ये उत्कृष्ट असे गाणारे वाजवणारे तरुण अशी एवढी एकजूट आहे मला तसेच आमचे फोकस असे बॅनर करणारे आमचे श्याम मुंगे ते सुद्धा मुंगा भाषणामध्ये आहे मला युद्ध कवा ते त्यांच्या कॅम्प्युटर बशी जाऊन बसलो की गुणगुण गुणगुण तिथे चालू आहे का मला ऐकू येतातच मुंगडे आपले श्याम मुंगे किती म्हणजे तुमच्या सगळ्याच मला वाटतं पोराच्या ह्याच्यामध्ये एवढी आवड आहे भजनाची आणि एकजुटी आहे कसं आहे लक्षात घ्या बाबांनो देवाचं महत्व वारकऱ्यावर अवलंबून आहे गावात भजन असेल गावात पूजा असेल देवाची गावात कीर्तन असेल तर देवाचं महत्व आहे हे जर गावात भजन करणारे पूजा करणारे कथा कीर्तन करणारे असतील तर देवाला त्या दगडाला काय महत्व आहे संत महात्म्यांनी वारकऱ्यांनी देवाला रूपाला आणलंय म्हणून मंदिरात देव आहे जरी वारकरी नसतील वारकऱ्याचा सन्मान नसेल प्रेम नसेल वारकऱ्याबद्दल गावकऱ्यांनी सुद्धा प्रेम करायला पाहिजे हे महत्वाचं आहे गावकऱ्याचं प्रेम वारकऱ्यावर असं महत्वाचं आहे आमचे वारकरी रात्र दिवस भजन करून एकादश आली की रात्रभर भजन करतात सकाळच्या पारी जेवले की थोडं थोडं ऊन लागले की शेतात जातात शेतात गेल्यावर डोळा लागते मला आणि शेतात गेल्यावर डोळा लागते डोळा लागला की चारी ढोर लोकांच्या वावर सोडून देतात आणि आपण झाडाखाली मस्त आमचे वारकऱ्याचे काम शेतातले कधीच टाइम होत नाही का रोजच झोप मोडतात तर रोजच भजन करतात रोजच दिवसा झोपी जातात तर रात्रभर करतात बसतात तुमच्या गावातलं कसं आहे एवढं प्रेम असते महाराजांचं भजनावर उगाच साधी होती काय करा सोपं नाही परमार्थ करणं भक्ती ते कठीण सुळावरील पोळी आणि निवड येतो बळी विरळा शूर विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी असे भाग्यवान तुमच्या गावामध्ये लेकर जन्माला आलेत भजन करतात आवडीने त्यांची परमार्थावर भगवंत भजनावर त्यांची श्रद्धा आहे प्रेम आहे आणि तुम्ही बी त्यांच्यावर प्रेम करणं गावकऱ्यांनी आपलं कर्तव्य आहे त्यांना काय अडचण नाही त्यांना काय सहकार्य पाहिजे आपल्याकडून हे गावकऱ्याचं काम आहे मला हे आपल्या देवासाठीच करतात त्याच्यात काय स्वार्थ आहे आता मी कीर्तन कराय मला पाकिट दिलं की मी घेऊन जातो पण ह्याला काय मी असं बोलत नाही बाबा तुम्ही पॉकेट द्यावा असं देतच मला माहिती म्हणजे मला काय सांगायचं आहे एवढं परमार्थावर प्रेम करणं तुमचं गाव आहे माझा आणि परमार्थावर प्रेम करणाऱ्याला आधी गावात पहिलं प्राधान्य त्यांना तरुण पिढीला पहिलं प्राधान्य आणि तरुण पिढीला पहिलं प्राधान्य देतं गावातला परमार्थही चांगला राहतो गावातले संस्कारही चांगले राहतात गावात लेकर निर्व्यसनी राहतात आपण लेकरांना प्राधान्य दिलं की गावातले कुठलेही काम होतात गावात कुठल्याही कामामध्ये ते सत्कार्यात असो ते राजकारणात असो ते समाजकार्यात असो आपलं त्या नवीन पिढीवर प्रेम असलं पाहिजे तुकाराम म्हणतात अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू माझा भगवान अनाथ जीवाचा सुद्धा सांभाळ करतो आपला सांभाळ करतो असं नाही पोषितो जगासी एकलाची कार्य नाटविसी कृपाळू देवासी एवढ्या दयाळू देवाशी तू का त्याची आठवण करत नाही बाबा सगळ्या जगाचं भरण पोषण करते तुझं काम करणार नाही तुझं सुद्धा भरण पोषण तानच करतो एवढं सांभाळतो आपल्याला एकदा रुक्मिणी साहेब स्वयंपाक झाला मला देवाला हाक मारली देवा स्वयंपाक झालाय जेवण करा भगवंताने सांगितलं रुक्मिणी ह्या पूर्ण विश्वाची मी तृप्ती केल्याशिवाय सगळ्यांना जीव घातल्याशिवाय सांगण्याचा अर्थ मी जेवत नाही म्हणजे अहो स्वयंपाक झाला मी किती वेळ वाट बघू तुमची ताट मांडलंय एक 5 मिनिटं थांबले ठीक आहे म्हणजे 5 मिनिटं थांबल्यावर एक 5 मिनिटाला भगवान आले रुक्मिणी हातपाय धुवायला पाणी दिलं पाणी हातपाय धुल्याने जेवायला बसले महाराज जेवण करू लागले जेवण केले
पण रुक्मिणीच्या पोटात आलं की आज देवाच्या तर उद्या आपल्याला सांगलेत ना सगळ्याची तृप्ती करतो, आता देवाची उद्या पण परीक्षा घ्यायची. कसं आहे महाराज, महिला मंडळ लई परीक्षा घेतात. पावला पावलाला परीक्षा, पुरुषाची लई परीक्षा असते आणि महिला मंडळीला कामही होत नाही. आता आपण आपल्याला वाटते मी एवढे काम करतो, हे करतो ते करतो, पण महिला मंडळीला आपल्याला काम करणं होत नाही. मला कसल्याही पावसामध्ये कसल्याही झडीमध्ये महिला मंडळ तसल्या झडीमध्ये वतन पेटतात. आहे की नाही तुमच्याकडे वतन असतील ना, शेगडीवर पाणी तापवतात, हा वतन पेटतात. किती पावसात किती जळण वल्ला असलं तर महिला मंडळ वतन पेटतात आणि पाणी गरम करून देतात. एक तरी पट्ट्या एका झडीमध्ये वतन पेटून पाणी गरम करणार पाठ हे काम जमते कुणाला. स्वयंपाक करताना नुसती आपल्या बाईनं हातावर भाकर काढून दिलेली तवलीवर आपल्याला हात भाकर पोळती महाराज, आणि ती बाई 3 भाड्यात तवलीला हात लावते, गुंजळत तवलीला भाकर आपल्याला करून देते. काय ताकद असेल बघा चेमध्ये. पण एवढी नक्की की महिला मंडळाची खोड की नवऱ्याची परीक्षा मात्र नेहमी करते. शक्ती आहे महाराज, ती अर्ध्यांगी आहे. म्हणून रुक्मिणी आई साहेबांच्या लक्षात आलं आता उद्या देवाची परीक्षा बघायची. रुक्मिणी आई साहेबांनी काय केलं महाराज, एक मुंगी घेतली आणि मुंगी घेऊन एका डबीत ठेवली आणि डबी कपाटात ठेवली. कपाटात ठेवल्याबरोबर कपाटाची कुलूप लावून आली, स्वयंपाक करून मोकळी झाली. तेव्हा स्वयंपाक झालाय, जेवण करा. भगवान आले आणि आले, पाय धुले, ताट मांडले, जेवायला सुरुवात केली. जेवायला सुरुवात केल्यानंतर रुक्मिणी साहेब म्हणते, देवा तुम्ही मला काय सांगला की सगळ्या मी जीवाची तृप्ती केल्याशिवाय मी जेवत नाही. आज तुम्ही तुमचा नेम मोडला म्हणले. आज एक जीव उपवासी आहे, तुम्ही जेवायला सुरुवात केला. देव म्हणले काय झालं रुक्मिणी सांग, मी कुठं चुकलो सांग. रुक्मिणी साहेब पळत पळत गेले महाराजच्या कपड्यावर, चावी लावले, कुलूप काढून ती डबी आणली. देवा म्हणले याच्यामध्ये एक प्राणी आहे म्हणले, त्या प्राण्याला तुम्ही उपवासी ठेवून जेवायला सुरुवात केला. बघ म्हणे लवकर बघ. रुक्मिणी आई साहेबांनी ज्यावेळेस डबी पुसून मुंगी ठेवली होती, मुंगी निर्मळ होती मला, स्वच्छ डबी. पण ज्यावेळेस भगवंताला ते डबी पाहाय म्हणल्याबरोबर टोपण काढल्याबरोबर मला त्याच्यामध्ये त्या डबीत साखर आहे आणि ती मुंगी साखर खाऊन तृप्त झाल्या, पोट भरलंय आणि झोपून जोरानं घुरायला ती मुंगी. बघल्याबरोबर साखर खाऊन ती मुंगी मस्त डोळाली साखर. रुक्मिणी आई साहेब विचार करतात, हे काय प्रकार म्हणले, मी पुसून डबी ठेवले त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, साखर आली कुठून. देवाला सांगितलं हेच तर कमाल आहे म्हणले, देवाची करणी नारळात पाणी करीती काय नो हे महाराज. देवाची लीला कळत नाही महाराज. क्रतुम अक्रतुम अन्यथा क्रतुम ही देवाची लीला आहे. पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर. आता आपण डोंगरामध्ये मोठमोठी दगड असतात, दगड फोडला त्याच्यामध्ये बेंडखोळ येते. बेंडखोळ पाण्याशिवाय राहत नाही, पण त्या दगडामध्ये बेंडखोळ वलिचिक निघते. तिथं पाणी तिला कोण पुरवठा करत असेल, तिला अन्न कोण देत असेल नेऊन, तयामुखी चारा कोण घाली. महाराज म्हणतात पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. ही भगवंताची लीला आहे. सगळ्या जगाचं भरण पोषण करतो महाराज. म्हणून अनाथाचा बंधू अंगी हास बंधू असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. तुका मने भावे
देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामी न सांगता शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात देवावर सत्ता कुणाची चलते आपली चलत नाही मला देवावर सत्ता का आपल्या अंतःकरणामध्ये देवाला जेवढा भाव पाहिजे जेवढं प्रेम पाहिजे तेवढं प्रेम आपल्याकडून देवाला मिळत नाही म्हणून देवावर आपली सत्ता चलत नाही आपलं प्रेम एक निष्ठ देवावर नाही आपलं जेवढं संसारावर प्रेम आहे तेवढं देवावर प्रेम नाही आपलं प्रेम वाटले गेले महाराज एका माणसाने एक बंगला बांधला आणि जवळजवळ 50 रूम बांधले महाराज खाली वरी असे आणि आखरीवरी देवघर बांधले प्रत्येक खाली प्रत्येक रूम मध्ये तुट्या सोडल्या आता वरल्या देवघराचं पाणी आपल्याला त्याला भरायचं असेल खाल्या तुट्या बंद करावं लागतील ना खाल्या तुट्या बंद केल्याशिवाय वरल्या देवघरात पाणी जाते का जात नाही महाराज देवघरात जर पाणी न्यायचं असेल तर खाल्या तुट्या बंद करावं लागतं तसं संसारातलं प्रेम हे जे आपण संसाराला प्रेम देतो हे जर प्रेम आपण देवाला दिलं तरच देव महाराज आपल्यावर प्रेम करतो कृपा करतो याची थोर भक्ती आवडती देवा आणि संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैशीची राहावे आणि एक निष्ठ देवावर प्रेम करावं अशा एक निष्ठ प्रेम करणाऱ्या भक्तावरच देवाची सत्ता चलते आणि भक्ताची सत्ता देवावर चलते महाराज देवासाठी एक भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी भूत एवढ्या साथे करा वाता हात गा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त भावे विन देव कळे संदे सगळ्यात महत्व प्रेमाचा प्रेमाला महत्व आहे भक्तीमध्ये आला का लक्षात प्रेमाशिवाय प्रेमाविन भजन नाकाविन होती प्रेम असेल तरच भक्तीला किंमत आहे नाही तर अनंत वाचाळ बरळ तीव्र असं शास्त्रामध्ये सांगून ठेवले म्हणून तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताचे घरी कामी न सांगता करी हे कीर्तन सगळ्याला पटलं असेल गळी उतरला असेल असं काही नसतं महाराज मी मजमजा प्रयत्नानं करायला बकल जीव तोडून बोल लागलो पण मस्त उत्कृष्ट मंदिर हो का डोंगरावर थंड वाऱ्यामध्ये कसं वातावरण आहे मंदिराचं बघा जुनं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर सगळ्या पंचक्रोशीतले लोक इथं दर्शनाला येतात सगळ्या लोकांचं प्रेम आहे गुरुवारी वट्टेमोड महाराज यांचं वास्तव या गावात इथं आलेले आहेत महाराज त्यांचे शिष्यमंडळ आहेत म्हणून हे सगळे लोक प्रेम करतात त्यांच्यामुळं त्यांना भक्तीचं चांगलं ज्ञान प्राप्त झालं महाराज गुरुकृपा फार मोठी आहे सर्वात श्रेष्ठ गुरुकृपा आहे म्हणून ह्या गावाला सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे षडगुण संपन्न गाव आहे असं असलेलं गाव या गावामध्ये काय बोलणार एखाद्या बालकासारखं बोलायचा प्रयत्न केला बालक बोबडा बोले का वाकडा विचूक पावले ते जो चोज करून मावले विजय जेवी बोल बोललेले प्रेम येडे वाकडे एक महिना श्रावण महिन्यामध्ये भागवत चालतं महाराज ते कसं आहे मोठ्या सागरावर उगसळा काला थोडं सागा पडतं की नाही तसं सागरासारखे मास तुमच्या गावात आहे आता मी तुमच्याकडे काय सांगणार तरी पण प्रेमानं मला बोलवला म्हणून आज फक्त मी देवाची आणि देवीची दोन्हीची मी स्तुती जमत वेळा प्रयत्नाने केली आता उद्या तुम्हाला कार्यक्रम ऐकायचा असेल तर केवळ देवीची स्तुती देवीचं स्तवन तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल अजून उद्या बरेच कार्यक्रम होणार आहेत 9 दिवसाला पण मी जमत त्या पद्धतीने केलो सर्वांना गोड करून घ्यावं हीच विनंती विठोबार कुमार Thank you.
तुका म्हणे